नमस्कार रसिकहो. गझल विथ समृद्धी या उपक्रमामध्ये आज मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक नवीन गझल घेऊन येत आहे. हा उपक्रम सुरू केल्यापासून वेगवेगळ्या जिल्ह्यातून या गझलेला खूप सुंदर प्रतिसाद मिळाला. गझल पाठवल्या गेल्या. त्या सर्व गझलकारांचे मनपूर्वक धन्यवाद की त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून गझल विथ समृद्धी या उपक्रमाला आपल्या गझल पाठवून दिल्या आणि मला सादरीकरणाची संधी दिली. तशीच एक सुंदर गझल आपल्यासमोर आज मी घेऊन येत आहे. दरवेळी हारतो कुठे हारून कोणी, दरवेळी हारतो कुठे हारून कोणी, आणि तसा जिंकतो कुठे जिंकून कोणी. दडपण येते इच्छा आशा मोहाचे, दडपण येते इच्छा आशा मोहांचे, देहाचे या जडपण घ्या काढून कोणी. हे सुंदर जग पहायला मिळणार कसे, हे सुंदर जग पहायला मिळणार कसे, स्वतःला बसल्यावर बिलगून कोणी. खूप सुंदर शेर आहेत हे, आणि हे शेर आहेत सौ अंजली रविकिरण दीक्षित पंडित यांचे. राहणार आहे छत्रपती संभाजीनगर इथल्या गझलकारा अंजली दीक्षित या गझलकाराही आहेत. वृत्तबद्ध कविता लेखन करतात, लेख लिहितात. लोकमत आणि सकाळमधून यांचे लेख प्रकाशित झालेले आहेत. त्यांचीच गझल सादर करण्याची संधी आज मला मिळाली आहे गझल विथ समृद्धी या उपक्रमामध्ये. चला तर ऐकूया सुंदर गझल अंजली दीक्षित यांची गझल विथ समृद्धी या उपक्रमामध्ये. आज माझी पावलेही जड कशी झाली, आज माझी पावलेही जड कशी झाली, ओळखीची वाटही अवघड कशी झाली. आज माझी पावलेही जड कशी झाली, ओळखीची वाटही अवघड कशी झाली. तू सहज बोलावले आहेस हे कळते, तू सहज बोलावले आहेस हे कळते, एवढी हृदयात या धडधड कशी झाली. खूप सुंदर शेर आहे. पुढचा शेर बघा. मी उन्हाबाबत कळ्यांशी बोलले होते, मी उन्हाबाबत कळ्यांशी बोलले होते, मग फुलांची एवढी परवड कशी झाली. मोरपीस ठेवून मी विसरूनही गेले, मोरपीस ठेवून मी विसरूनही गेले, पुस्तकांची बोलकी फडफड कशी झाली. झेलले होतेस तेव्हा शब्द माझे तू, झेलले होतेस तेव्हा शब्द माझे तू, आज माझे बोलणे बडबड कशी झाली. खूप सुंदर शेर लिहिलेले आहेत. पहा पुढचा शेर असा आहे. लावला नाही कुणाला जीव इतकाही, लावला नाही कुणाला जीव इतकाही, पण तरी दुनिये तुझी रडरड कशी झाली. फक्त रक्तावर स्वतःच्या पोसली होती, फक्त रक्तावर स्वतःच्या पोसली होती, लाभलेली जिंदगी भाकड कशी झाली. शेवटचा शेर बघा. सांग कणभर दुःख मनभर का बनत गेले, सांग कणभर दुःख मनभर का बनत गेले, ओंजळीची सांगणा कावड कशी झाली. आज माझी पावलेही जड कशी झाली, ओळखीची वाटही अवघड कशी झाली. धन्यवाद. गझल विथ समृद्धी या उपक्रमातील अशाच सुंदर गझलांना ऐकण्यासाठी भेट द्या गझल विथ समृद्धी या उपक्रमाला. धन्यवाद.